नमस्कार. रॉबर्ट कियोसाकी यांचं श्रीमंत वडील गरीब वडील हे नाव तर बहुतेक सगळ्यांनी ऐकलं असेल. हो, खूप गाजलेलं पुस्तक आहे. आज आपण त्या पुस्तकातल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. आपल्याकडे त्याचा मराठी सारांश आहे, पण आपण फक्त सारांश नाही सांगणार. नाही, आपण जरा खोलात जाऊन विचार करणार आहोत. बरोबर. म्हणजे लेखकाचे 2 वडील, एक श्रीमंत विचारांचे, एक गरीब विचारांचे, त्यांच्यातला फरक आणि आपल्याला काय शिकायला मिळतं हे बघूया. यातली मूळ कल्पनाच खरं तर खूप प्रभावी आहे. कोणती? की तुमचं आर्थिक यश हे केवळ शिक्षण किंवा नोकरीवर अवलंबून नाहीये. जास्त महत्वाचा आहे तुमचा पैशांकडे बघण्याचा दृष्टिकोन. अगदी. म्हणजे पैसा कसा हाताळायचा हे महत्वाचं. हो, आणि व्यवस्थापन सुद्धा. तर पहिलाच मुद्दा घेऊया का, जो खूप प्रसिद्ध आहे. श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत, तर पैसा त्यांच्यासाठी काम करतो. हो, पण हे ऐकायला सोपं वाटतं. याचा नेमका अर्थ काय, म्हणजे कसं काम करतो पैसा? याचा अर्थ असा की सामान्य लोक काय करतात, पगारासाठी नोकरी करतात. बरोबर. महिनाभर काम केलं, पगार मिळाला. बरोबर. पण श्रीमंत मानसिकतेचे लोक मालमत्ता म्हणजे ॲसेट्स तयार करण्यावर भर देतात. अशा गोष्टी ज्यातून आपोआप उत्पन्न येत राहील. आणि इथेच तो मालमत्ता आणि जबाबदारी म्हणजे ॲसेट आणि लायबिलिटी मधला फरक येतो. बरोबर. अगदी बरोबर. हा फरक समजणं खूप महत्वाचं आहे. मालमत्ता म्हणजे काय? जी तुमच्या खिशात पैसे टाकते. उदाहरणार्थ, समजा तुम्ही एखादी जागा भाड्याने दिलीये किंवा शेअर्स घेतलेत ज्यातून डिव्हिडंड मिळतोय, किंवा एखादा छोटा व्यवसाय जो तुमच्याशिवाय पण चालतोय. आणि जबाबदारी? जबाबदारी म्हणजे जी तुमच्या खिशातून पैसे काढते. जसं की तुमचं मोठं घर ज्याचा मेंटेनन्स खूप आहे, किंवा गाडीचं कर्ज. पण अनेकांना वाटतं की स्वतःचं घर ही तर मालमत्ता आहे. हो, हा एक मोठा गैरसमज आहे असं कियोसाकी म्हणतात. जोपर्यंत ते घर तुम्हाला उत्पन्न देत नाही तोपर्यंत ते तुमच्याकडून पैसे घेतच असतं. कर्जाचे हप्ते, टॅक्स, दुरुस्ती. म्हणजे एक प्रकारे ती जबाबदारीच झाली. हा विचारच अनेकांना पचायला जड जातो, नाही का? खरंय, कारण आपली मानसिकता सुरक्षिततेवर जास्त भर देते. आणि याचमुळे दुसरा मुद्दा येतो, आर्थिक साक्षरता, फायनान्शियल लिटरसी. हो, शाळेत आपल्याला इतिहास, भूगोल शिकवतात, पण पैसा कसा हाताळायचा हे नाही शिकवत. बरोबर. कियोसाकी म्हणतात की हे ज्ञान तुम्हाला स्वतःच मिळवावं लागतं, शिकावं लागतं. आणि मग येतो तो फरक, तुमची नोकरी आणि तुमचा व्यवसाय. हो, नोकरी म्हणजे तुमचा पगार जो तुम्ही काम केलं तर मिळतो. आणि व्यवसाय? व्यवसाय म्हणजे तुमच्या मालमत्ता, तुमचा इन्व्हेस्टमेंट्सचा पोर्टफोलिओ जो तुम्ही तिथे नसतानाही तुमच्यासाठी पैसे कमावतो. म्हणजे नोकरी वाईट नाही, पण फक्त त्यावर अवलंबून राहू नये. अगदी. नोकरी करत करत स्वतःच्या मालमत्ता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करा असं त्यांचं म्हणणं आहे. कारण खरी आर्थिक स्वतंत्रता तिथूनच येते. ही केवळ पैशांची गोष्ट नाहीये मग? नाही, ही आहे आर्थिक निर्णय घेण्याच्या क्षमतेची गोष्ट. गुंतवणूक, टॅक्स, बाजाराचा अंदाज हे सगळं समजून घेणं महत्वाचं आहे. आता तिसरा मुद्दा जो मला खूप इंटरेस्टिंग वाटतो, विचारांची शक्ती. हो, माइंडसेट. गरीब वडील काय म्हणायचे, अरे ते मी नाही घेऊ शकत, कारण पैसे नसायचे. पण श्रीमंत वडील त्याच वेळी काय विचार करायचे, हे मी कसं घेऊ शकेन? बरोबर. हा प्रश्न तुम्हाला उत्तरं शोधायला लावतो, मार्ग काढायला लावतो. म्हणजे नकारात्मकतेकडून सकारात्मक कृतीकडे जाण्याचा मार्ग. हो, आणि इथेच भीती आणि लोभ या 2 भावना कशा अडथळा आणतात हे पण सांगितलंय. भीती कशाची? नोकरी जाण्याची, पैसे बुडण्याची. हो, त्यामुळे आपण सुरक्षित पण कमी परतावा देणारे पर्याय निवडतो. आणि लोभ, तो आपल्याला जास्त धोका पत्करायला लावतो, कधीकधी अविचारीपणे. म्हणजे या भावनांवर नियंत्रण हवं. आणि विचारपूर्वक धोका पत्करायला शिकायला हवं, चुकांमधून शिकायला हवं. पण मग कृती कोणती करायची? नुसते पैसे मिळवायचे? नाही, इथेच खरी गंमत आहे. पुस्तक सांगतं की फक्त पैशासाठी काम करू नका. मग कशासाठी? शिकण्यासाठी काम करा. विक्री शिका, संवाद कौशल्य शिका, लोकांना सांभाळायला शिका, म्हणजे लीडरशिप. अच्छा. कारण पैसा येतो जातो. पण ज्ञान आणि कौशल्य ती तुमची कायमची मालमत्ता आहे, ती कोणी काढून घेऊ शकत नाही. खरंय. अनेक यशस्वी उद्योजक हे आधी चांगले विक्रेते किंवा व्यवस्थापक असतात. अगदी. त्यांनी ती कौशल्य आधी मिळवलेली असतात. तर एकंदरीत या चर्चेतून काय समोर येतंय की श्रीमंत वडील
गरीब वडील हे फक्त पैसे कमावण्याबद्दल नाहीये, नाही, अजिबात नाही. तर पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याबद्दल आहे. मालमत्ता कशी तयार करायची, आर्थिक साक्षर कसं व्हायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य मानसिकता ठेवून निर्णय कसे घ्यायचे यावर भर आहे. बरोबर. म्हणजे केवळ पगार मिळवणं पुरेसं नाही, तर त्या पैशाचं पुढे काय करायचं हे शिकणं जास्त महत्वाचं आहे. अगदी. आणि जाता जाता एक विचार येतोय मनात. कोणता? पुस्तक म्हणतं की चुकांमधून शिका, पण आर्थिक बाबतीत मोठी चूक करणं परवडणारं नसतं, नाही का? मग अशी कोणती छोटी चूक किंवा सुरक्षित चूक असू शकते जिच्यातून नुकसान कमी होईल पण शिकायला खूप मिळेल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. म्हणजे कमीत कमी जोखीमेत मोठा धडा कसा घ्यायचा? हो, यावर आपण सगळेच विचार करू शकतो.